पालघर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत 5 जणांना अटक केली आहे। ही कारवाई पालघर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे माहीम पालघर पश्चिम येथील एका रहिवासी इमारतीत करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या बोगस कॉल सेंटर चालवून परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात होती। या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले। 24 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:10 ला फिया एकांत बिल्डिंग रूम क्रमांक 303 येथे छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान 5 जणांना ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान 5,72,000 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यामध्ये 4 लॅपटॉप, 12 मोबाईल फोन, 4 हेडफोन, TP-Link कंपनीचा राउटर व एअरटेल कंपनीचा डोंगल यांचा समावेश आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे भरत लोकू लालवाणी राहणार मीरा रोड, रोहित राजेंद्र निंबाळकर राहणार पुणे, रोहित मिलिंद झोहे राहणार मीरा रोड, अमरदीप इंग्रज गिल राहणार भाईंदर मूळ पंजाब आणि सागर बलदेव पाठडिया राहणार सुरत गुजरात। आरोपींनी अमेरिकेतील नागरिकांचे मोबाईल क्रमांक व वैयक्तिक माहिती बेकायदेशीररित्या मिळवून त्यांना फोनद्वारे संपर्क साधला। स्वतःला मायक्रोसॉफ्ट किंवा ऍपल कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरल शिरला आहे असे सांगितले जात असे। त्यानंतर समस्या सोडवण्याच्या बहाण्याने संबंधिताकडून 500 ते 4,000 अमेरिकन डॉलर किमतीचे गिफ्ट कार्ड ऍपल, अमेझॉन आदी मागवले जात होते। ही गिफ्ट कार्ड USDT क्रिप्टोकरन्सी मध्ये रूपांतरित करून हवाला मार्फत रोख रक्कम भारतात आणली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। अशा प्रकारे आरोपींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी पालघर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 51/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे विविध कलमानुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66C व 66D अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपासात पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील हे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने पार पाडली। दरम्यान पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की पालघर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही। अशा प्रकारच्या गुन्ह्याविरोधात कठोर कारवाई आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल। त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पथकाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत ही कारवाई अत्यंत चांगल्या नियोजनातून व प्रभावीपणे पार पाडल्याचे सांगितले। पालघर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे माहीम परिसरात एका रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये एक बनावट कॉल सेंटर चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली। त्या अनुषंगाने काल रात्री 12 वाजता स्थानिक गुन्हे शाखा तसेच इतर अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने हा छापा टाकण्यात आला। या छाप्यामध्ये आपल्याला 5 इसम मिळून आले, तसेच 4 लॅपटॉप, 12 मोबाईल व 2 डोंगल असे साहित्य मिळून आले। मिळून आलेल्या इसमांपैकी भरत लोकू लालवाणी वय वर्ष 35 राहणार मीरा रोड ठाणे, रोहित राजेंद्र निंबाळकर वय वर्ष 29 राहणार हवेली जिल्हा पुणे, रोहित मिलिंद झोरे वय वर्ष 23 राहणार मीरा रोड ठाणे, अमरदीप इंग्रज गिल राहणार भाईंदर ठाणे, तसेच सागर बलदेव पठाडिया हा राहणार सुरत राज्य गुजरात असे 5 जण आपल्याला त्या ठिकाणी मिळून आले। सदरील 5 आरोपी हे परदेशातील नागरिकांना मायक्रोसॉफ्ट व ॲपल या कंपनीचे प्रतिनिधी बोलत असून त्यांच्या डिव्हाइसेसमध्ये व्हायरस किंवा इतर काही प्रॉब्लेम सांगून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याची ही प्रक्रिया त्यांची सुरू होती। व त्या अनुषंगाने आपण पालघर पोलीस स्टेशन येथे BNS कलम 318(2), 319(2), 336, 338, 340(2), 61(2) तसेच IT ॲक्ट 66D व 66K असा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। आज आरोपींना
माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. माननीय न्यायालयाने 5ही आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली व पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा हे करत आहेत. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.